जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये मी रोहन सोनवणे आपलं स्वागत करतो. आपण बघत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा. एकीकडे कोरोनाचा कहर सुरूच आहे, मात्र तरीही नाशिककर परिस्थितीचं गांभीर्य घ्यायला तयार नाहीये. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक सर्रासपणे रस्त्यावर फिरतायत. आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमुळे 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. शहरामध्ये विनामास्क आढळणाऱ्या लोकांचे रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती दिली आहे आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी. आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनामास्क काही इसम मिळालेले आहेत. काट्या मारुती चौकी येथे नाकाबंदी दरम्यान महानगरपालिकेची टीम डॉक्टर भोये आणि त्याची टीम आलेली आहे. ते अँटीजन टेस्ट करत आहेत. तर आडगाव पोलीस स्टेशनकडून सुद्धा काही इसमांना अँटीजन टेस्टसाठी इथे काट्या मारुती चौकीकडे आणून त्याची टेस्ट करण्यात आलेली आहे. आणि उद्या सुद्धा डॉक्टर भोये याची टीम आडगावच्या हद्दीतील जे नाकाबंदी पॉईंट आहे तिथे येऊन विनामास्क इस्मांची अँटीजन टेस्ट करणार आहे. सर, ही जी मोहीम राबवण्यात येत आहे हे विनामास्क आढळल्यानेच त्यांची रॅपिड टेस्ट केल्या जाईल का प्रत्येक नाकाबंदीमध्ये प्रत्येक व्यक्तीला टेस्ट केल्या जाईल आपल्या मोहिमेत? नाकाबंदी दरम्यान विनामास्क सापडेल जो त्याची टेस्ट केली जाईल आणि त्यांना विनामास्कचा दंड सुद्धा केला जाईल. बरं, आता किती आढळले आपल्या हद्दीमध्ये? आता विनामास्कच्या 5 कारवाया केलेल्या आम्ही 5 टेस्ट केलेल्या आहेत. त्याच्यात एक पॉझिटिव्ह आलेला आहे. 3 तरुण सातत्यानं अश्लील चाळे करून त्रास देत असल्यानं चाळीसगाव तालुक्यातील खेरडे येथील अल्पवयीन तरुणीनं 20 प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाळीसगाव तालुक्यातील खेरडे सोनगाव येथील एका मुलीचा विशाल एकनाथ जाधव, विलास पुरंदास चव्हाण आणि पप्पू चरणदास चव्हाण हे 3 तरुण गेल्या 15 दिवसापासून अश्लील चाळे करून शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. 18 एप्रिलच्या दुपारी 2 वाजेच्या सुमारास या तिघांनी मुलीच्या घरासमोर उभे राहून हातवारे करत तिला इशारे केले. त्यामुळे मुलीने या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून राहत्या अगदी आत्महत्या केली. याबाबत गोरख वना राठोड यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 305 नुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत अहिरे करत आहेत. ही घटना घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या 3ही तरुणांचा शोध सुरू केलाय. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. सख्या चुलत भावानं 1 कोटी रुपयांना फसवल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या विरोधात या संबंधी पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. पतसंस्थेमध्ये स्वीकृत संचालक करतो आणि ठेवीवर राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा जास्त व्याज देतो असं सांगून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पतसंस्थेत भरून घेतली आणि त्यानंतर 1 रुपयाही परत न देऊन फसवणूक केली असल्याची घटना कर्जत तालुक्यातील राशीन येथील पार्श्वनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत घडली आहे. या प्रकरणी कर्जत येथील उपविभागीय पोलीस ठाण्यात संस्थेचे चेअरमन अविनाश रमणलाल दोशी, या संस्थेचे सर्व संचालक आणि प्रवीण कुमार बोधे सचिव जे मयत आहेत त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 420, 406, 199 चे कलम 3 आणि 4 अन्वये सुखेंदू छोटीलाल दोशी राहणार राशीन यांच्या फिर्यादीवरून 1,52,65,00,000 रुपयांची संगनमत करून फसवणूक केली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनं परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, कर्जत.
भंडारा जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना बाधितांचे होणारे मृत्यू हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे। एकाच वेळी 26 कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानं भंडारा जिल्हाही हादरून गेलाय। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भंडारा जिल्ह्यात परिस्थिती अतिगंभीर होताना दिसतेय। भंडाऱ्याच्या स्मशानभूमीत याची प्रचिती देखील आली। भंडारा स्मशानभूमीमध्ये कधी न पाहिलेलं चित्र पाहायला मिळतंय। एकाच वेळी 26 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। हे चित्र पाहून अनेकांच्या भावना दाटून आल्या होत्या। स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या 1-1 फुटावर सरपणं रचण्यात आली। भंडारा जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाणही चिंताजनक बनतंय। जागर जनस्थानसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया। नाशिक रोड येथील देवळाली गाव येथील ट्रू केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले 93 वर्षीय वृद्ध महिला कोरोनामुक्त झाली आहे। त्यामुळे हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि कर्मचारी यांचं सर्वत्र स्वागत केलं जात आहे। कोरोना झाल्यानं 93 वर्षीय वृद्ध महिला उपचारासाठी ट्रू केअर या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती। तिचे वय अधिक असल्यानं सर्व काळजी घेऊन तिच्यावर उपचार करणं गरजेचं होतं। हॉस्पिटलमधील डॉक्टर जितेंद्र कोडिलकर, डॉक्टर विनायक चकोर, संचालक डॉक्टर विजय पवार, डॉक्टर स्वप्नील इंगळे व कर्मचारी वर्गानं योग्य ते उपचार केल्यानं 12 दिवसांनी ही वृद्ध महिला कोरोनामुक्त झाली आहे। तंत्रज्ञान आणि उपचाराच्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करून या वृद्धेला कोरोनामुक्त करण्यात हॉस्पिटलच्या टीमला यश आल्यानं त्याचसोबत सर्वांनी सुरक्षेचे पालन केले आणि गर्दी टाळल्यास तसंच संचारबंदीच्या काळात घरात राहून जिल्हा प्रशासनाला सहाय्य केल्यास कोरोनाला आळा घालण्यात यश येईल, असं डॉक्टर विजय पवार पुढे म्हणाले। मी डॉक्टर विजय पवार, संचालक ट्रू केअर हॉस्पिटल। आमच्याकडे 15 दिवसापूर्वी 93 वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाली। अतिशय गंभीर अवस्थेमध्ये पेशंट आमच्याकडे आला होता, परंतु माझी टीम म्हणजे डॉक्टर जितेंद्र कोडिलकर, डॉक्टर विनायक चकोर आणि बाकी सर्व स्टाफ, नर्सिंग स्टाफ आणि माझे सगळे कर्मचारी यांनी व्यवस्थित काळजी घेऊन योग्य ते उपचार करून आम्ही तो पेशंट 18 दिवसानंतर पूर्णपणे बरा करून घरी पाठवला। या सर्वांसाठी माझ्या सहकार्याने जे काही प्रयत्न केले त्यांच्या नातेवाईकाकडून आम्हाला खूप सहकार्य झालं, त्याबद्दल मी माझ्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व नागरिकांना ही विनंती करतो, या करोनाच्या काळामध्ये प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घेतली पाहिजे। कुठेही विनाकारण जाऊ नका, विदाऊट मास्क फिरू नका आणि लक्षणं जाणवल्यानंतर उदाहरणार्थ ताप आला, सर्दी झाली, खोकला झाला, अंगदुखी झाली तर ताबडतोब डॉक्टरांना संपर्क करा। तुमची RT-PCR टेस्ट करून घ्या, HRCT करून घ्या। या सर्व योग्य ती काळजी घेतल्यानंतरच आपल्याला करोनावर मात करायची। हा लढा आपल्याला सर्वांना एकत्रितपणे जिंकायचा आहे, एवढं मी सर्वांना ट्रू केअर हॉस्पिटलच्या वतीने माझे दुसरे संचालक डॉक्टर स्वप्नील इंगळे आणि डॉक्टर विजय पवार मी सर्वांना आवाहन करतो की या करोनाच्या काळामध्ये आपण एकत्रितपणे लढा दिला तर माझी खात्री आहे की आपण 100% याच्यावर आपण मात करू आणि आपण सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो। अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले व पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संगमनेर तालुक्यात भेट दिली आहे। तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडून करण्यात आलं आहे। हा जो कोरोनाचा स्ट्रेन जो आहे हा डबल म्युटंट स्ट्रेन आहे आणि ह्याच्यामुळे स्प्रेड फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याच्यामुळं हा जो मृत्यू आहे दररोज आपल्या जिल्ह्यामध्ये 41 मृत्यू होत आहेत। दर वाढलेला नाही, मात्र मृत्यूचं प्रमाण जे आहे म्हणजे डेलीची जी ह्या म्युटंटमुळं असं आहे की हा सिव्हिअर म्युटंट आहे। त्याच्यामध्ये आज जर त्याच्यामध्ये 5 जर स्कोअर असेल तर लगेच दुसऱ्या दिवशी 20पर्यंत जातो आहे आणि हा डायरेक्टली लंगला अफेक्ट करणारा आहे। त्याच्यामुळं माझं नागरिकांना आव्हान आहे की हे अजूनही ज्यांनी कोरोनाला फार लाईटली आणि इझिली घेतलेलं आहे, आम्ही आमच्या स्ट्रिंजंट ॲक्शन्स घेत आहोत। SP आणि आम्ही या ठिकाणी सर्व जिल्हाभर आम्ही फिरत आहोत, मात्र ते फिरण्याची आवश्यकता भासणार नाही। आता लोकांनी स्वयंशिस्तीनं ह्या कडक लॉकडाऊनचं किंवा निर्बंधाचं पालन केलं पाहिजे। जर लोकांनी जर त्याचं पालन नाही केलं तर हा प्रमाण वाढत जाणार आहे आणि मृतांची संख्या वाढत जाईल, कारण का ही दुसरी लाट आहे आणि तिसरी देखील लाट येण्याची शक्यता सायंटिफिकली वर्तवली जात आहे। तर माझं नागरिकांना आव्हान आहे की मास्कचा वापर,
विनाकारण कुठल्याही ठिकाणी फिरायला जाऊ नये आणि जे काय सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं ते करावं अशी माझी नागरिकांना कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे. मालेगाव तालुक्यातील 12 बलुतेदार मित्रमंडळाच्या वतीनं राम रहीम कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते या कोविड सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. मालेगाव तालुक्यातील तसंच आजूबाजूच्या परिसरात असलेल्या नागरिकांना कोविडमुळे सध्या बेड उपलब्ध होत नाहीये. यामुळे 12 बलुतेदार मित्रमंडळाच्या वतीनं आपणही समाजाचं काही देणं लागतो आणि जनसेवा हीच रुग्णसेवा समजून राम रहीम कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. ज्या रुग्णांना सुरुवातीला स्कोर कमी असतो त्यांना बेड मिळत नाही अशा रुग्णांसाठी खास DCSC सेंटर सुरू करण्यात आलंय. शासनानं NGO आणि सामाजिक संघटनांना आवाहन केलं होतं. त्याला अनुसरून राम रहीम मित्रमंडळाच्या वतीनं हे कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. मालेगाव तालुक्यातील तसंच आजूबाजूच्या नागरिकांना या सेंटरचा मोठा फायदा होणार असल्याचं मंडळाचे आधारस्तंभ बंडू काका बच्छाव यांनी म्हटलंय. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव. नांदगाव तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती आता हाताबाहेर जाताना दिसतेय. रुग्णसंख्या बघता बेड अपुढे पडत असल्याचं चित्र आता या तालुक्यात पाहायला मिळत आहे. मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील परिस्थिती हाताबाहेर जाते. इथे अजूनही DCHC सेंटर सुरू न झाल्यानं रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. नांदगाव तालुक्यासाठी असलेलं एकमेव DCHC सेंटर ओव्हरफ्लो होऊन क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर इथले डॉक्टर उपचार करतायत. गेल्या महिन्याभरात इथल्या मृतांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असलं तरी बेड मात्र उपलब्ध नसल्याने इथल्या रुग्णांना मालेगाव, नाशिक, औरंगाबाद, चाळीसगाव या ठिकाणी न्यावं लागतंय. मात्र अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यानं त्यांना प्राण गमवावे लागले. याकडे शासनानं लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील तालुक्याकडे दुर्लक्ष केल्यानं अनेक अडचणींना तोंड नांदगाव तालुक्यातील जनतेला द्यावं लागतंय. अजून किती बळी घेतल्यानंतर आम्हाला सुविधा उपलब्ध होतील असा संतप्त सवाल नांदगाव तालुक्यातील जनतेकडून विचारला जातो. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, नांदगाव. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बघणार आहोत अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. श्री स्वामी सर्व्हिसेस नाशिक या कंपनीसाठी B.Com किंवा M.Com डिप्लोमा धारक किंवा 2 वर्ष अनुभवी फायनान्स अकाउंटंट पाहिजे. HR करिता MBA इन HR डिग्री धारक किंवा 2 वर्ष अनुभव. HR कंप्लायन्सेस एक्झिक्युटिव्ह त्वरित पाहिजे. वयाची अट नाही. संपर्क फ्लॅट नंबर 4 अंबिका अपार्टमेंट, होलाराम कॉलनी, साधू वासवानी रोड, मायको सर्कल जवळ, नाशिक. फोन नंबर 0253 231 42 07. मोबाईल 721 86 56 000. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422 002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65 600. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि
इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईडला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. पैठणीच्या दुनियेतील एकमेव विश्वसनीय नाव म्हणजेच कापसे पैठणी. दर्जा, गुणवत्ता, सुबकता आणि विश्वासाच्या बळावर केवळ महाराष्ट्रात नव्हे
तर देशाच्या कानाकोपऱ्यात ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं नाव अर्थातच कापसे पैठणी, जेथे आहे अस्सल येवला पैठणी सोबतच कांजीपुरम, गडवाल, पटोला, चंदेरी, बनारस सिल्क साडी, नवरीचा शालू, नववार पैठणी, घागरा, सेला, दागिना सिल्क, कलांजली सिल्क, दुल्हन साडी, मानापानाची सुरत साडी, पैठणी पर्स आणि आणखी कितीतरी व्हरायटीज सोबत नामांकित कंपनीचे शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, कुर्ता, पायजमा, डिझायनर शूटिंग शर्टिंग आणि रेडीमेड जेंट्स वेअर। आमची वैशिष्ट्ये: ऑनलाईन खरेदी सेवा, बसण्याची खास व्यवस्था, प्रशस्त एसी भव्य दालन, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, तात्काळ ग्राहक सेवा। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। तसंच कोविड-19च्या सर्व नियमांचे पालन करीत घ्या खरेदीचा मनमुराद आनंद। आमचा पत्ता: कापसे पैठणी, काळा मारुती रोड, येवला, जिल्हा नाशिक। फोन नंबर 02559 267 358 02559 268 358। प्रोप्रायटर श्री बाळासाहेब कापसे तसेच श्री दिलीप खोकले तसंच समस्त कापसे परिवार। आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी। पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल। तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये। त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे। साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे। दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी। त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं। म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेस्डचा हा प्रोजेक्ट असणार आहे, हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतोय आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे। म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे। ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग। तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे। म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे। ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत। 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे। त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय। प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं, निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं। आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून।
ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. तर अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची. तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. श्री स्वामी सर्व्हिसेस नाशिक या कंपनीसाठी B.Com किंवा M.Com डिप्लोमाधारक किंवा 2 वर्ष अनुभवी फायनान्स अकाउंटंट पाहिजे. HR करिता MBA HR डिग्रीधारक किंवा 2 वर्ष अनुभव. HR कंप्लायन्सेस एक्झिक्युटिव्ह त्वरित पाहिजे. वयाची अट नाही. संपर्क फ्लॅट नंबर 4 अंबिका अपार्टमेंट, होलाराम कॉलनी, साधू वासवानी रोड, मायको सर्कल जवळ, नाशिक. फोन नंबर 0253 231 42 07. मोबाईल 721 86 56 000. ब्रेक नंतर आपलं स्वागत. वाशिम जिल्ह्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता 24 एप्रिलला बार्शीला सिंदखेडे येथे भरणारी महादेवाची यात्रा आता रद्द करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये बार्शी टाकळीजवळ असलेलं सिंदखेड येथील मोरेश्वर मंदिर हे अनेकांचे कुलदैवत आहे. या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावेळी यात्रोत्सव रद्द करण्यात आल्याचं संस्थांनं म्हटलं. सिंदखेड येथील मंदिर हे तमाम महादेव भक्तांचं कुलदैवत आणि आराध्य दैवत आहे. साप चावल्यानंतर इथल्या निंबाला प्रदक्षिणा घातली तर साप आणि विंचू यांचं विष उतरतं अशी धारणा भक्तांची. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे असंही सांगितलं जातं. कोरोनाच्या या संकट काळात यात्रोत्सव रद्द झाल्यानं अनेक भाविकांना दर्शनापासून आणि आनंदापासून वंचित राहावं लागणार आहे. या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगा. हे मंदिर म्हणजे आता तुम्ही बघा, हे 16व्या शतकामधलं आहे. 16व्या शतकापासून या मंदिरची हे आहे, समजा स्थापना आहे. शिवाजी महाराजच्या काळापासून चालू होतं आहे. आणि बाकी इथं साप वगैरे चावला की कधी इथं तो निंबाच्या झाडाचा रस पाजून याला गोल चक्कर मारून तर इथंच साप उतरवता येते इथं. अच्छा. हा, साप दर्श झाला तर तुला इथला कुठे कुठे इथं आता शिवरात्रीला उद्या थोडीशी यात्रा भरते. दर्शनाला खूप लोक येतात. आणि आपले एप्रिलमध्ये या कोरोनाच्या संकट काळात आता हा उत्सव उद्याचा रद्द झालेला आहे का? हा, उद्याच्या या कोरोनाच्या काळानं आम्हाला आदेश आलेला आहे की मंदिर बंद ठेवायचं, म्हणून आम्ही सर्व मंदिर बंद ठेवलेले आहेत. उद्या तर बंदच राहील सर. जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, वाशिम.
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे ऑक्सिजनयुक्त सुविधा असलेले 50 बेडचं कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात आले। त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना काहीसा आता दिलासा मिळणार आहे। श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ इथे ऑक्सिजन सुविधा असलेल्या 50 बेडचं कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात आलंय। लोणी व्यंकनाथ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या 7 गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना या ठिकाणी सर्व सेवा मोफत देण्यात येणार आहेत। कर्तव्याच्या भावनेतून या गोष्टी करणं गरजेचं असल्याचं बाळासाहेब नाहाटा हे म्हणतायत। सामाजिक अंतर या 3 गोष्टी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे कोरोनापासून दूर ठेवणार आहेत। तसेच आपण गाव पातळीवर राहतो, आपली हवा वगैरे सगळं स्वच्छ आहे, झाड भरपूर आहेत। या निसर्गाचा देखील आपल्याला व्यवस्थितपणे वापर करता आला पाहिजे। त्या दृष्टीने सुद्धा जे काही पूर्वजांनी आपल्याला जे काही संकल्पना सांगितलेल्या आहेत त्याचा सुद्धा व्यवस्थित वापर करता आला पाहिजे। जसं की आता आम्ही सगळ्यांना सांगत असतो, वैयक्तिक अनुभव पण आहे। आपल्याकडे कडुनिंबाचं झाड मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, तर सगळ्यांनी रोज सकाळी कडुनिंबाची 10 पानं, त्याच्यामध्ये घरामध्ये जे खाण्यासाठी हिंग असतं तर ते थोडंसं किंचित हिंग, मिऱ्याची पावडर थोडीशी किंचित टाकायची, त्याच्यामध्ये थोडंसं किंचित मीठ, तर हे जर आपण रोज सकाळी ब्रश केल्यानंतर सेवन केलं तर आपली जी काही प्रतिकारशक्ती आहे ती वाढण्यासाठी त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे। याच्यामध्ये एक तुम्हाला सगळ्यांना समजेल पटेल असं उदाहरण सुद्धा सांगतो। आपण कोणत्याही अंत्यविधीला गेलो त्याच्यानंतर आपण कडुनिंबाचं पान खात असतो, तर त्याच्या मागं जी पूर्वजांची संकल्पना आहे तर ती सुद्धा आपल्याला ह्या कोरोनाच्या संकटातून वाचवण्यासाठी कदाचित मदतगार ठरू शकते। तर त्यासाठी त्याचा सुद्धा आपल्या मार्फत उपयोग व्हावा आणि हे जे काही कोविड सेंटर आहे त्याच्यामध्ये जे काही रुग्ण दाखल होतील, जास्तीत जास्त लोक घरी राहणार नाहीत पॉझिटिव्ह रुग्ण, त्यांना ही सुविधा आहे त्याचा वापर करून घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी आलेली कोरोनाची लाट ही भयावह आहे। रुग्णांची अत्यंत बिकट परिस्थिती या लाटेत झालेली आहे, असं तहसीलदार प्रदीप पवार यांनी म्हटलंय। रुग्णांची अवस्था कोरोनाने झालेली नव्हती। गेल्या वर्षी आपण कधी पाहिलं नाही की ऑक्सिजनचा तुटवडा आहे। रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्याला यावर्षी माहिती झाली। गेल्या वर्षी रुग्णांची इतकी वाईट अवस्था कधी झाली, परंतु यावर्षी अतिशय भयानक परिस्थितीने, भयानक वेगाने हा कोरोना फैलावत आहे, त्याचा प्रसार इतका वेगाने होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये की रुग्णांना होम आयसोलेशन करणं अतिशय घातक आहे। लोणी ग्रामस्थांनी जे आहे सर्व आपली राजकीय मतविरोध बाजूला ठेवून या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन हे कोरोना सेंटर स्थापन केलं आहे, त्यामुळे त्यांचं विशेष अभिनंदन। कोरोना होऊ नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं असल्याचं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन खामकर म्हणतायत। या कोविड केअर सेंटरचं उद्घाटन तहसीलदार प्रदीप पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बाळासाहेब नाहाटा, विलास काकडे, मनेश जगताप, रामदास ठोंबरे, लालासाहेब काकडे, सुनील पाटील, आशिष लडकत, गणेश काकडे, लियाकत तांबोळी, अविनाश पांढरे, राहुल गोरखे, डॉक्टर विनोद काकडे, नितीन शिंदे, डॉक्टर जायभावे आदी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी गणेश कविटकर, श्रीगोंदा। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आता लालपरी म्हणजेच एसटी ही संकटात सापडली आहे। एकट्या येवला आगाराचं 3 लाखांचं उत्पन्न बुडतंय। कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊन नंतर एसटी सावरत असताना दुसरी लाट सक्रिय झाली। इतर उद्योगासह एसटी महामंडळावर पुन्हा एकदा संकटाचे काळे ढग गडद होऊ लागले। त्यामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसतो। कोरोना संसर्गाची दुसरी लाट महाराष्ट्रासाठी घातक ठरली। जनजीवन विस्कळीत झाले। लहान मोठे व्यवसाय उद्योगांसह एसटी महामंडळाला देखील या कोरोना विषाणूच्या झळा सोसाव्या लागतात। नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रकोप वाढल्यानं अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय। त्यामुळे प्रवासी वर्ग घटलाय। प्रवासी वर्ग नसल्यानं 5 ते 10% क्षमतेनं एसटी वाहतूक सुरू असून प्रवासी संख्या आणि आवश्यक सेवेसाठीच आगारातून गाड्या सोडल्या जात आहेत। पहिल्या लॉकडाऊनमधून एसटी सावरत असताना महाराष्ट्र शासनानं पुन्हा निर्बंध लादल्यानं एसटी प्रशासनाला मोठा तोटा सहन करावा लागतोय। एकट्या येवला एसटी आगाराचे रोजचे 3 लाखांचे उत्पन्न बुडत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांनी दिली आहे। तरीही या संदर्भात आमच्या वरिष्ठ कार्यालयाने बऱ्याचशा सूचना देऊन आम्हाला सध्या प्रवासी अत्यंत अत्यावश्यक असलेलेच प्रवासी आम्हाला सदरचे प्रवास करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। तसेच माझी शासनाकडे अजून एक विनंती आहे की आमचे
एस टी महामंडळाचे जे कर्मचारी आहेत हे दैनंदिन प्रवाशांमध्ये वावरत असतात, त्यामुळे त्यांना कुठेतरी लस देण्याची आमची मागणी आहे. सदर याच्यासाठी आमचे 45 वर्ष वयावरील सर्व कर्मचाऱ्यांना सध्या लस देण्यात आलेली आहे शासनातर्फे, परंतु 45च्या खालील वर्ग आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर असून तो सदरचा वर्ग हाच जास्तीत जास्त प्रवासी जनतेमध्ये वावरत असतो. कुठेतरी त्याला लसची आवश्यकता आहे, कारण तो मोठा स्प्रेडर होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून थोडंसं सुरक्षितता म्हणून सदर आमच्या 45 वयाखालील सर्व कर्मचाऱ्यांना लस देण्याची आमची मागणी मान्य करावी ही विनंती करतो. जागर जनस्थानसाठी अयूब शाह, येवला. कोरोनाचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड या तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं व्यापाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीतील कांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या त्यांच्या निर्णयाला शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिलाय. नाशिक जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट झालाय. नाशिकनंतर निफाड तालुक्यामध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्यानं आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. राज्य सरकारनं राज्यात जरी संचारबंदी लागू केली असली तरी अत्यावश्यक सेवेत बाजार समितीतील कामकाज सुरू असल्यानं शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी आणि कामगारांची मोठी गर्दी होत असल्यानं अनेक व्यापारी, हमाल, मापारी आणि कर्मचारी तसंच त्यांचे नातेवाईक कोरोना बाधित होत असल्यानं व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे पत्र देऊन विनंती केली आहे. 19 एप्रिल ते 25 एप्रिलपर्यंत लासलगाव बाजार समितीतील कांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवले. शेतकऱ्यांनी देखील प्रतिसाद देत कांदा आणि धान्य लिलावासाठी न आल्यानं बाजार समिती आवारात शुकशुकाट पाहायला मिळालाय. या बंदमुळे कोट्यावधींची उलाढाल जरी ठप्प होणार असली तरी कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यामागे अंशतः मदत होणार असल्याचा विश्वास सर्व घटकांनी व्यक्त केलाय. लासलगाव आणि इतर परिसरामध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवाच सर्व व्यापाऱ्यांनी बाजार समितीला कामकाज ह्या वातावरणामध्ये शक्य न होण्यासंदर्भात आणि बाजार समितीला कामकाज हे बंद ठेवण्याची विनंती केली होती. तर त्या विनंतीला सर्व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे आजपासून 25 तारखेपर्यंत सर्व कांद्याचे आणि धान्याचे हे सर्व लिलाव हे 25 तारखेपर्यंत ठप्प राहण्याची शक्यता आहे. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. मावळात सध्या जनसेवा थाळीची चर्चा सुरू आहे. जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या संकल्पनेतून 5 रुपयात पोटभर जेवणाची सोय करण्यात आली आहे. यात 4 चपात्या, भात, वरण, भाजी, लोणचं आणि पापड असे जिन्नस मिळत असल्यानं तळेगाव दाभाडे येथे उपचारासाठी येत असलेल्या कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळतोय. मावळात सध्या जनसेवा थाळीची चर्चा सुरू आहे. जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारेंच्या संकल्पनेतून 5 रुपयात पोटभर जेवणाची सोय करण्यात आली आहे. यात 4 चपात्या, भात, वरण, भाजी, लोणचं आणि पापड हे पदार्थ मिळत असल्यानं तळेगाव दाभाडे इथे उपचारासाठी येत असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना याचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतोय. कोविड रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जनसेवा थाळी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं जनसेवा विकास समितीचे मिलिंद आयचित यांनी म्हटलंय. गावामध्ये जेवढे कोविड सेंटर आहेत तेथील रुग्णाच्या नातेवाईकांना 5 रुपयामध्ये आपण भोजन थाळीचा आस्वाद देण्यासाठी सर्व पेशंटच्या नातेवाईकांना इथं सोय केलेली आहे. तरी तळेगाव परिसरात जेवढे कोविड रुग्ण आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन जनसेवा थाळीचा 5 रुपयामध्ये आस्वाद घेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय संकल्पना आहे? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना कुठेही जेवणाची व्यवस्था नाही आहे. उपासमार पेशंटच्या नातेवाईकांची होती. रिक्षावाले असतील किंवा बाकीचे प्रवासी असतील, कामगार असतील, यांची खूप मोठ्या प्रमाणात उपासमार होती. या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जनसेवा थाळीसारखा उपक्रम सुरू व्हावा अशी आमची संकल्पना आहे. नाव सांगा आपलं. मिलिंद अच्युत, जनसेवा विकास समिती. राज्यात शिवभोजन थाळी जरी मोफत असली तरी जनसेवा थाळीलाही मोठी पसंती मिळतीये. दर्जेदार जेवणाची चव असल्यानं इथे मोठी गर्दी उसळतीये. त्यांनी ते आमच्यासाठी ते जनसेवा केली त्या खूप आम्ही धन्यवाद त्यांचे. कारण आमच्या आता कंडिशन आम्हाला काम धंदे नाही, काही नाही हो. त्यासाठी काहीतरी तुम्ही करा एवढंच आमची इच्छा आहे. तुम्ही जेवण केले का? जेवण कसं आहे? जेवण 1 नंबर आहे. जसं आपण घरामध्ये खातो बनवून तसंच जेवण आहे. आता मी कालपासून चालू झालं आहे. मी कालपासून येतो आहे. मी माझ्या घरच्यांना देखील घेऊन जातो आहे मी इथून.
वरण भात, भाजी, पोळी आणि लोणचं वगैरे आहे. चपाती एकदम क्वालिटी एकदम चांगली आहे आणि चविष्ट आहे जेवण. तुम्ही कुठे काम करताय आणि कशा पद्धतीनं? मी इथं तळेगाव MIDC मध्ये काम करतो, वर्कर आहे. आता हे आमच्यासारख्या लोकांना हे खूप चांगलं आहे. 5 रुपये तुमच्याकडून घेतले जातात, मात्र त्याचा मोबदला मिळतो. 5 रुपये म्हणजे काहीच नाही सर, एकदम खूप चांगला उपक्रम आहे. 5 रुपयाचा विषय नाही, पण खूप चांगला आहे. असं राज्यात जागोजागी चालू व्हायला पाहिजे. झालं पाहिजे, सगळीकडे झालं पाहिजे. कारण काय होतंय, हे जे मजूर लोक आहेत यांना कुठेतरी थोडं हे मिळेल. एक नाव सांगा तुमचं? माझं नाव अमोल स्वामी आहे. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड. राहाता शहरातील लॉकडाऊनची रूट मार्च पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीसचे 9 अधिकारी तसंच 9 चारचाकी व्हेकल, 16 मोटरसायकल, 48 कर्मचारी यांच्या वतीनं राहाता येथे रूट मार्च करण्यात आला. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना यावेळेस आवाहन करण्यात आलं. काम असेल तर घराबाहेर पडा, प्रशासनानं दिलेल्या नियमांचं पालन करा, नाहीतर कडक कारवाई करण्यात येईल. सूचनांची अंमलबजावणी केली नाही तर उद्यापासून राहाता शहरात कठोर पावले उचलले जातील असं आवाहन रूट मार्च पथकातर्फे करण्यात आलंय. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहाता. नदीच्या काठी राहणाऱ्या भिकाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्यानं त्यांच्यासाठी काही विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून उपक्रम राबवत त्यांना हातभार लावण्यासाठी पुढाकार घेतलाय. नाशिक शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होतोय. याला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनानं शहरात कडक निर्बंध देखील लागू केले. श्रीमंतांसोबत गरीब आणि गरिबांसोबत भिकारी वर्गालाही कोरोना काळात मोठा फटका बसलाय. 2 वेळच्या अन्नाचीही झळ सोसावी लागतीये. नदीच्या काठी भिकाऱ्यांना उपासमारीची वेळ आल्यानं त्यांना हातभार लावण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलाय. गणेश भोसले, हर्षद मोरे, राकेश सोनगिरे यांच्याकडून रामकुंड परिसरात नदीच्या काठी राहत असलेल्या गोरगरीब लोकांना मास्क आणि बिस्किटांचं वाटप करण्यात आलंय. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. नमस्कार. जागर जनस्थान जागर कट्ट्यामध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, महिलांचा राजकारणात समावेश असणं ही अभिमानाची गोष्ट मानली जाते. कारण एक महिला कोणाची तरी आई असते, बहीण असते, मैत्रीण असते. आयुष्य जगताना जीवनाचे पैलू जेवढे त्यांना माहिती असतात तेवढे इतरच कोणाला तरी माहिती असतात. आणि म्हणूनच आज आपण आपल्या जागर कट्ट्यावर जळगावच्या आमदार स्मिताताई वाघ यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. काय आहे त्यांचा जीवन प्रवास, कशी त्यांची विचार प्रणाली आहे, आपण जाणून घेणार आहोत. मात्र सर्वप्रथम जागर कट्ट्यावर आपण त्यांचं स्वागत करूया. स्मिताताई, जागर कट्ट्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार, धन्यवाद. स्मिताताई, राजकारणामध्ये महिलांचा प्रवेश आणि त्यांचा विकास ते ज्या वेगळ्या पद्धतीने काम करतात, मात्र आपण खूप आधीपासून आपल्याला राजकीय वारसा लाभलेला होता. आपल्या वडिलांकडून तो वारसा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला लाभला होता. नेमकी कशी सुरुवात झाली आपल्या ही राजकीय कारकिर्दीची? माझे वडील पंचायत समितीचे सभापती होते त्या काळात, पण माझं तसं वडिलांकडे फार राहणं नव्हतं. मी आजीबाबांकडे राहत होते, त्यामुळे तसं राजकारणापासून मी अशी अलिप्त होते. पण मी ज्यावेळेला 11वीत जेव्हा गेले त्याला ABPच्या माध्यमातून माझं समाजकारणाशी त्यावेळेला संबंध आला. मुळात एखाद्या गोष्टीची आपल्याला आतून आवड असायला पाहिजे असते. कोणीतरी हाणून मारून कोणतीच गोष्ट घडत असते. मला समाजकारणाची त्या वयापासूनच ती आवड होती. विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील, त्या समजून घेणं, त्याच्यातनं मार्ग काढणं. त्यामुळे त्या वेळेला ABPच्या माध्यमातून मी संपर्कात आले आणि ABPच्या माध्यमातून काम करत असताना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ह्या ठिकाणी व्हावं त्यावेळेला त्या काळात आम्ही खूप आंदोलनं केली. म्हणजे त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आपले देशमुख साहेब यांची गाडी अडवण्यापासून असेल, ते NC जोशींना काळं फासण्यापासून असेल, असे वेगवेगळे आंदोलन आम्ही त्या माध्यमातून त्या काळात केले. पण लग्नानंतर मात्र परिवार जो आहे, संघ परिवार जो आम्ही म्हणतो, त्या परिवारामध्ये ABPचं काम केल्यानंतर मला विचारणा केली होती की पुढं कोणत्या क्षेत्रात काम करण्याची तुमची इच्छा असेल. मी म्हटलं की तुम्ही जे सांगाल तिथं काम करायला माझी तयारी. मग त्यावेळेला म्हटलं गेलं की भाजपात काम करायला हरकत नाही. म्हणून मी भाजपाच्या कामात जळगाव शहरामध्ये स्थानिक सदस्य इथपासून मी सुरुवात केली 1991-92 पासून. माझं लग्न 90ला झालं. 91-92 पासून मी म्हणजे भाजपाच्या कामाला सुरुवात केली. आणि कधी विचार नव्हता त्यावेळेला मी केला की मी निवडणुकांना कधी सामोरे जाईल. समाजकारणाची आवड होती, समाज व्यवस्थेत राहून काम करण्याची आवड होती, पण राजकारणात राहून सक्रिय राहून काम करेल असं मी कधी आयुष्यात ठरवलं नव्हतं. पण परिस्थिती अशी निर्माण झाली 2002ला
की मला जिल्हा परिषद त्यावेळेला पार्टीने आदेश केला की लढवायची आहे. आणि मग 2002ला जिल्हा परिषद लढवली. त्याच्यानंतर सलग 3 टर्म मी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं. झडपीचे अध्यक्ष राहिले 2009 ते 2012. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मला चांगलं काम करता आलं. जिल्हा परिषद संबंध हा ग्रामीण भागाशी येतो आणि ग्रामीण भागात काम करताना एक वेगळा आनंद त्या ठिकाणी मिळाला. ग्रामीण भागात जीवनशैली जी आहे ती शहरापेक्षा थोडी वेगळी आहे. आणि त्या ठिकाणी काम करत असताना साधारणतः त्यावेळेचा जो काही काळ होता, म्हणजे मी ज्या काळात काम केलं आहे त्यावेळेचा काळ थोडा वेगळा होता. आताच्या काळाची परिस्थिती थोडी वेगळी आहे. त्यावेळेला असा पटकन सुना बाहेर जाणं आणि काम करणं हे थोडं त्या परिस्थितीत शक्य नव्हतं. पण माझ्या सासरची मंडळी खूप मोठ्या मनाची होती. माझे सासरे जवळपास त्या काळात 25 वर्ष गावावर सरपंच होते. माझे पती पण सरपंच होते, जिल्हा बँकेला संचालक होते. पण त्यावेळेला घरातूनही चांगला सपोर्ट, कारण महिलांना जेव्हा काम करायचं असतं कोणत्याही क्षेत्रात, तर जोपर्यंत घरून 100% सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत त्या कोणत्याही क्षेत्रात काम करू शकत नाही. जेव्हा घरातलं तुमचं बॅग तुमच्या पाठीमागं असतं तेव्हा तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने ठामपणे उभं राहू शकतात. आणि तो जो काळ होता, अगदी डोक्यावर पदर, हातभर बांगड्या, कपाळावर कुंकू, म्हणजे त्या मी गमतीनं नाही म्हणते की त्या काळात मला जीन्स बीन्स घालून जर प्रचार केले असते तर कदाचित लोकांनी मला ते मान्य केलं नव्हतं. कारण तो काळ तसा होता. काळानुरूप आपल्या स्वतःमध्ये काही बदल करावे लागतात, काळानुरूप आपल्या काही गोष्टी कराव्या लागतात. त्यावेळेचा काळ असा होता की मला जळगावहून जर माझ्या गावावर जायचं असेल सणावाराला तर आम्हाला बसस्टँडवर चप्पल काढावी लागत होती. कारण मोठ्या माणसांच्या समोर चप्पल घालून गावात जायचं नाही असा तो प्रघात होता, प्रथा होती. आणि मला त्यावेळेला मी माझं सगळं शिक्षण जळगावात झालेलं असल्यामुळे मला ते करताना थोडं ऑड वाटायचं की हातात चप्पल घेऊन घरी कसं जावं. मग मी त्यावेळेला पर्समध्ये कॅरी बॅग ठेवायचे, ती पर्समधनं ती कॅरी बॅग काढली की चप्पल त्यात टाकायची, मग मी घरी जायचे. कारण त्यावेळेला काही घरापर्यंत गाडी असणं काही आमच्याकडे नव्हतं, बसने प्रवास असायचा. आणि मग अशा काळात काम करत असताना राजकारणात त्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या पण लागतात. आणि मग ते सांभाळून काम केलं. कारण शेवटी लोकांच्या मनात जर तुम्हाला राज्य करायचं असेल किंवा एखादा विषय तुम्हाला लोकांमध्ये करायचा असेल तर त्यानुसार तुम्हाला काही गोष्टी वावराव्या लागतात, कराव्या लागतात. आणि मला असं वाटतं त्या काळात ह्या गोष्टी आम्ही केल्या. आता जर कोणी सांगितलं तर त्यांना हास्यास्पद वाटेल की हातात चप्पल घेणं हा काय प्रकार आहे. पण तो त्या काळचा मोठ्या व्यक्तींना रिस्पेक्ट असायचा की त्यांच्यासमोर डोक्यावर पदर घेणं आणि हातात चप्पल पायातनं घालून जाणं ही त्यावेळची. म्हणजे मी 2002-2007 दोघंही टर्म मी जोपर्यंत माझे सासरे जिवंत तोपर्यंत मी गावातसुद्धा बिना चप्पलेने प्रचार केलेला आहे, चप्पल न घालता. आणि माझा जो गाव आहे तो खडकाळ भाग आहे, डोंगर आहे. त्यामुळे दुपारी तुम्हाला माहिती आहे की खडक कसा तापलेला असतो आणि त्यावेळेला तो प्रचार करणं किती जिकिरीचं आणि त्रासदायक असेल. माझ्या गावाचा प्रचार मला संध्याकाळी करावा लागायचा कारण चप्पल घालायची नसायची. या सगळ्या परिस्थितींना जेव्हा तुम्ही एकदा तुमचं मत लोकांना समजलं, तुमचे राहणं वागणं जीवनशैली तुमचे विचार समजले, तेव्हा तुम्ही लोकांच्या मनावर राज्य करू शकतात. मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचे बदल काय घडवायचे तेव्हा तुम्हाला बदलाचा अधिकार असतो. जोपर्यंत आपण कर्तृत्व सिद्ध करत नाही तोपर्यंत आपण समोरच्याला अधिकाराने कोणत्याच गोष्टी सांगू शकत नाही. आपलं कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर आपण 4 गोष्टी सांगण्याचा अधिकार प्राप्त करतो. त्यावेळेला समाज कुठेतरी बदलाची दिशा त्या ठिकाणी सुरू शकते. आता मी नाही घातली चप्पल तरी म्हणजे बिना चपलेच्या आता जाण्याची मला तशी काही आता गरज नाही, कारण आता काळ बदलला आहे. पण त्या काळामध्ये हे काम करताना खूप जिगरीनं अडचणीतनं या गोष्टी म्हणजे मार्गी लावाव्या लागल्या. पण हे करत असताना राजकारणात खूप चांगले अनुभव पण आले, खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. म्हणजे आपल्या मनात जर एखादी चांगली भावना असेल तर ती लोकांमध्ये करण्यासाठी, कारण जनतेला ज्याला सेवा करायची, मला असं वाटतं आईवडिलांचा एक संस्कार प्रत्येकाला असो, तो सगळ्यांना असो की ज्या समाज जीवनात आपण जीवन जगतो, समाज म्हणजे व्यापक अर्थाने कुठला एक विशिष्ट समाज नव्हे तर जनजीवन, याच्यावर जेव्हा आपण काम करतो तर ते निर्हेतुक भावनेने समाजसेवेचं जेवणाचा व्रत जे आपण घेतलं त्या माध्यमातून केलं तर तो एक वर्षा आपल्या आईवडिलांकडनं परिवाराकडनं आपल्याला मिळतो की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात आपण काही देणं लागतो, त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि मला हा संस्कार माझ्या आईवडिलांकडनं, माझ्या सासू सासऱ्यांकडनं, माझ्या कुटुंबाकडनं मला मिळाला होता. आणि मला असं वाटतं की या माध्यमातून काम करताना खूप चांगले अनुभव त्या माध्यमातून आले. जिल्हा परिषदेचं काम खूप चांगल्या पद्धतीने करू शकलो. म्हणजे झडपी अध्यक्ष असताना केंद्रात राज्यात भाजपची सत्ता नव्हती, पण तरीसुद्धा विरोधात राहूनसुद्धा खूप चांगली कामं करता आली. म्हणजे 28 कोटी सिंचनला माध्यमात म्हणजे रेग्युलर जिल्हा परिषदचा निधी खर्च करून रिअप्रोप्रिएशनमध्ये अतिरिक्त निधी आम्ही त्यावेळेला जिल्हा परिषदमध्ये आणला. 28 कोटी सिंचनाची कामं केली. माझ्या कार्यकाळात जेवढे बंधारे झाले, मला असं वाटतं तेवढे बंधारे कोणत्या कार्यकाळात झाले नसतील. 550 अंगणवाड्या, जी छोटी मुलं आपली अंगणवाड्यांमध्ये शिकतात 3 वर्षापर्यंतची, त्या मुलांना बसणाऱ्या त्यावेळेला जागा नव्हत्या. तर 550 अंगणवाड्या आपण जळगाव जिल्ह्यात आणू शकलो. 900 शाळा खोल्या आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खेड्यांवर आपण त्या देऊ शकलो. कारण मुलांना बसायला जागा नसेल तर मुलं शिकतील कधी. त्यांना माहोल परिसर जर चांगला असेल ते चांगल्या पद्धतीने शिकू. कारण शेवटी आपल्या देशाचा पुढचा कणा कोण असेल तर ती मुलं आहेत. आणि मुलांचं
एज्युकेशनात जर त्यांना चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागात मिळालं तर ग्रामीण भागातली मुलंही काही कमी नसतात, फक्त त्यांना परिसर नसतं, वातावरण नसतं म्हणून ती मागं पडतात. मग त्यांना चांगलं वातावरण जर आपण निर्माण करून दिलं तर ती मुलं पुढची भावी पिढी चांगली घडावी. या माध्यमातून खूप चांगली कामं त्या काळात करता येईल. म्हणून मनाला आपण म्हणतो की लोकांसाठी आपण करतो, पण आपल्या मनाला आनंद वाटेल असं जर काम केलं तर ते जास्ती आनंददायक असतं. म्हणजे आपण स्वतःला म्हणजे आतून जे सॅटिस्फॅक्शन हवं असतं, आपल्याला निखळ आनंद पाहिजे असतो, त्या अशा कामातनं मला असं वाटतं तो मिळत गेला. कारण शेवटी घराण्याचे संस्कार ते होते की जनतेसाठी काम केलं पाहिजे, राजकारणात राहून काम करता आली पाहिजे. हा वारसा त्या माध्यमातून जपता आला. स्मिताताई, इतका खडतर प्रवास आपण सांगितला आणि त्यात एका वेगळ्या परिवारातनं आपण आला, त्यांच्या प्रथा खूप वेगळ्या होत्या, मात्र तरीही समाजासाठी आपल्याला काहीतरी एक चांगलं काम करायचं होतं, त्यांच्यासाठी आपल्याला झटायचं होतं. नेमका कुठला आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला होता? मी सांगितलं की माझं कुटुंब, माझे सासरे, माझे आईवडील, माझे वडील हे आदर्शच होते. राजकीय जीवनात जर आदर्श म्हटलं तर मला सुषमाजी खूप आवडायच्या. फार मी 6वी-7वीला असतानापासून सुषमाजी माझे आदर्श होत्या. आपण म्हणतो ना की आपल्या जीवनात कोणतरी एखादा आयडॉल असतो, त्याला बघून आपण जगतो. मग त्यांचं राहणं, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हा एक इम्पॅक्ट माझ्यावर त्या काळात खूप मोठा होता. आणि मला असं वाटतं त्यांचं काम बघूनच मी राजकीय क्षेत्रात पुढं काम करण्याची माझी पण इच्छा त्या मानसिकता त्या माध्यमातून तयार केली. खूप कमी वयात. त्यावेळेला तर काही ट्विटर आणि व्हॉट्सॲप आणि फेसबुकचा जमाना नव्हता, की यूट्यूब नव्हतं की त्यांची भाषणं लगेच काढली आणि ऐकली. पेपरमधनं किंवा अवांतरजीचं वाचनातनं त्यांचं व्यक्तिमत्व मला बघायला मिळायचं. ते खूप कमी वयात मला बघायला मिळालं. आणि शेवटी माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणाची असते ती माझ्या नवऱ्याची आहे. माझ्या नवऱ्याने मला जर हे सगळं दिलं नसतं, म्हणजे मोठ्या मनाने जर पुढं, वास्तविक ते खूप राजकारणात जरी असले तरी त्यांनी मला ज्या वेळेला पुढं करण्याची वेळ तर त्यांनी मला पुढं केलं. मी आमदार झाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, पण शेवटी घरून जो काही सपोर्ट त्यांनी मला दिला त्यामुळेच माझ्या जीवनामध्ये हे गोष्टी सगळ्या घडू शकल्या. पण माझ्या जीवनात सगळ्यात मोठा भाग कोणाचा असेल तर माझ्या नवऱ्याचा आहे, माझ्या वडिलांचा आहे, माझ्या सासऱ्यांचा आहे. आणि सुषमाजी माझ्या आदर्शवत राहिले, त्यामुळे त्यांचा इम्पॅक्ट माझ्या जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे. स्मिताताई, एक महिला म्हटली की एका महिलेला घरासाठी किती झटावं लागतं, घराला एका महिलेची किती गरज असते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती. मात्र तरीही आपण राजकारण असो, लोकांपर्यंत पोहोचणं असो, लोकांचा विकास असो, नेमकं परिवार आणि आपल्या घराबाहेरचा हा मोठा परिवार, नेमकं कसं वेळेचं गणित आपण साध्य करतो? मी एक तर मी याच्यात महत्त्वाचा आणि अभिमानाने उल्लेख करेन की माझं एकत्र कुटुंब आहे. आमच्या 3 सासऱ्यांचा परिवार एकत्र आहे. आज घरामध्ये आम्ही 27 लोक आहोत. त्यामुळे घराचं माझ्या पाठीमागे जे सांभाळणं असेल ते घरात एकत्र कुटुंब असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं गेलं. मला 2 मुली आहेत. मी मुलींना जन्म दिला आहे, पण माझ्या सासूबाईंनी असेल, माझ्या जावांनी असेल, माझ्या मुलांना वाढवलं आहे. पण आईचं कर्तव्य जे असतं ते आपण केलंच पाहिजे. मुलांचा अभ्यास आहे, मुलांचं शिक्षण आहे, मुलांचं वाढवणं असेल, या सगळ्या गोष्टीत माझ्यासोबत माझ्या परिवाराचा खूप मोठा भाग आहे. म्हणून मी ते समीकरण साधू शकले. दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी उल्लेख असा करेल की मी बिझनेस पूर्ण सांभाळते. माझा ऑफसेट प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. मी म्हणतो ना की माझ्या नवऱ्याने मला सगळ्या ठिकाणी पुढं केलं आहे. बिझनेस करताना मार्केटिंग ते करते, प्रोडक्शन मी पूर्ण बघत होते. तुम्हाला माहिती आहे की प्रेस लाईनमध्ये काम करत असताना 1 mm जरी अंतर वाढलं तर पूर्ण जॉब कचऱ्यात जातो. तो जॉब असा नाही की तो आपण दुसऱ्याला विकू शकतो. एखादा ड्रेस घेता तो आपण एखाद्याला नाही झाला तर आपण दुसऱ्याला विकू शकतो. पण प्रेस लाईनमध्ये जे मटेरियल समोरच्याने आपल्याला ऑर्डर केली आहे ते आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही. ते आपल्याला त्याच व्यक्तीला द्यावतं. आणि ते जर चुकीचं झालं तर पूर्ण जॉब कचऱ्यात जातो. तिथं अगदी डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं. मी 97ची उत्कृष्ट उद्योजक डिस्ट्रिक्ट अवॉर्ड घेतलेला आहे. म्हणजे बिझनेसमध्ये मी तितक्याच जीव ओतून काम केलेलं आहे त्या काळात. म्हणजे त्यावेळेला तत्कालीन ह्या ठिकाणी कलेक्टर होत्या सुजाता सौनिक. मला ज्यावेळेला अवॉर्ड मिळालं महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या दिवशी, तर त्यांनी हुंडा निर्मूलन समितीवर एखादी महिला उद्योजक असावी म्हणून त्यांनी स्वतःहून माझं नाव त्या ठिकाणी घेतलं होतं. आणि खूप चांगल्या पद्धतीने काम त्या काळात करता आलं. पण मला असं वाटतं हे करत असताना जबाबदारीचं भान तर ठेवावं लागेल. म्हणजे सकाळचा वेळ मुलांसाठी कुटुंबासाठी दिल्यानंतर मी दुपारी माझं सगळ्या प्रेसची सगळी कामं लावून मग मी बाहेर पडायचे आणि मग उरलेला वेळ बाकीचा राजकीय क्षेत्रात द्यायचे. म्हणजे कामांचं जर तुम्ही डिवायडेशन नाही केलं तर मग तुम्ही न्याय कोणत्याच घटकांना देऊ शकत नाही. आई म्हणून जबाबदारी आहे, बायको म्हणून जबाबदारी आहे, सून म्हणून जबाबदारी आहे. आणि त्याच्यासोबत समाजकारण राजकारणाचं पण मला काम करायचं आहे. कारण ज्या भावनेने मला लोकांनी निवडून दिलं आहे त्याच्यासाठी मला काम करणं आलंच. तो काळ असा होता की सयाजीराव होत्या, बायका सह्या करून फक्त मीटिंग पत्ता घेऊन घरी जायच्या आणि नवरे सगळं सांभाळायचे. मी झेडपी अध्यक्ष असे होते की माझ्या शेजारी उपाध्यक्ष बसलेले असायचे. मी झेडपी पूर्ण कंडक्ट करायचे जनरल मीटिंग. तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या विचारचे वेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला त्या ठिकाणी सांभाळायचे असतात. तो बॅलन्स आपल्याला त्या ठिकाणी करायचा. कधी कधी तात्काळ निर्णय आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा असतो. बऱ्याचदा मला पण अडचणी आल्या.
मग अशा वेळेला मला ज्येष्ठांचं मार्गदर्शन पण कामात पडत होतं, त्या वेळच्या आमच्या राजकीय लोकांचं. आणि हे करत असताना जर कधी अडचण आली तर स्वतःची सत्सक विवेक बुद्धी पण जागृत ठेवायला लागायची आणि मग त्यावेळेला तो निर्णय करावा लागायचा. मग ह्या गोष्टी कधी येतील तर तुमचा अभ्यास असेल. ज्याही क्षेत्रात तुम्ही काम करता, म्हणजे मी बिझनेस सांभाळत असेल तर मला त्याचाही अभ्यास केला पाहिजे की त्याचे बारकावे शोधले पाहिजे. कमीत कमी वेळा काम कसं चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, कमी वर्कर्समध्ये काम वेळेपर्यंत आपण लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. हे मॅनेजमेंट मला जिल्हा परिषद उपयोगात पडलं की एखाद्या व्यक्तीला कोणत्या व्यक्तीची काय क्षमता आहे त्याला बघून जसं आपण बिझनेसमध्ये काम देतो ती क्षमता मला जिल्हा परिषदेमध्ये सांभाळताना कामात आली किंवा आता आमदार म्हणून काम करत असताना ती क्षमता मला त्या ठिकाणी वापरता आली. व्यक्ती ओळखता आली तर तुम्हाला त्याच्याकडनं त्या पद्धतीने काम करता येऊ शकतं. कारण आमदार म्हणून किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करताना या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या व्यक्तीकडं सगळ्या आपल्या विचारचे असतील का तर नसतील. आपला अभ्यास असेल तर समोरचा व्यक्ती आपल्याला खोटं बोलू शकत नाही, पण आपला अभ्यास असेल तर मग अधिकारी बऱ्याचदा सहकार्य करतील असं नसतं. आपला अभ्यास असेल तर आपण त्याचं की नाही अशा पद्धतीने होऊ शकतं तर ते होतं. याचं उदाहरण सांगेन. रामास्वामी म्हणून त्यावेळेला आमच्याकडे अध्यक्ष होते, आपलं CEO होते जिल्हा परिषदला. आम्ही 5 सदस्य मिळून आमचा जिल्हा परिषद आम्हाला जर 6 लाख बंधाऱ्यांसाठी मिळायचे, आम्ही तो एकत्र करून एक मोठा बंधारा घातला नदीवर बंधारा अशा पद्धतीने घातला गेला होता. शासनाच्या गाईडलाईननुसार जर करायचं म्हटलं तर तो 1.25 कोटीचा बंधारा झाला असता, पण आम्ही फक्त तो 37 लाखात तो बंधारा केला आणि 2 TMC म्हणजे 2 किलोमीटर पण पाणी अडवलं. त्या भागात जमिनी 10,000 रुपये त्यावेळेला बिघ्याप्रमाणे विकल्या जायच्या, 1 बिघ्याला 10,000 प्रमाणे. आणि ज्यावेळेला तो बंधारा झाला तर तिथं पर्क्युलेशन वाढल्यामुळे विहिरींची संख्या वाढली, शेतकरी एकाच्या वेळी 2 उत्पन्न घ्यायला लागला. तिथं आज जमिनीची किंमत 5 लाख बिघा आहे. हे का होऊ शकलं की पाणी त्या ठिकाणी आणलं आणि म्हणून हा प्रयोग होऊ शकला आणि तो आम्ही सक्सेस केला. साहेब म्हणले होऊच शकत नाही सगळ्यांचा निधी करून एकच काम घेणं, हे होऊच शकत नाही. मग मी साहेबांना जेव्हा पटवलं आणि जेव्हा ते काम त्यांनी बघितलं तर महाराष्ट्रात एक मॉडेल काम त्या ठिकाणी ते तयार झालं की शासनाचे 1.25 कोटी आम्ही आज 37 लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी वाचवले आणि 37 लाखात तो बंधारा केला. म्हणजे एक मॉडेल त्या ठिकाणी तयार केलं. ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही लोकात जातात, समाजात फिरतात, तेव्हा तिथल्या समस्या तुम्हाला जेव्हा लक्षात येतात तर त्यातनं काय नवीन केलं पाहिजे हे कधी कळेल तुम्हाला की तुमचा त्या पद्धतीचा अभ्यास असेल तर. अधिकारी काही गोष्टी ऐकत नाही, पण आपण तर त्यांना पटवून दिलं की शासनाच्या गाईडलाईननुसार कसं बसू शकतं हे जर समजलं तर ते त्या पद्धतीने ते ॲग्री होतात आणि आउट ऑफ वे जाऊन सुद्धा ते काम करू शकलो. हे केव्हा तर ह्या माध्यमातून करू शकलो. स्मिताताई, आज आपण जर बघितलं मागच्या काही काळामध्ये किंवा गेल्या अनेक काळांपासून महिलांवर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे अन्याय होतात. एक महिला म्हणून महिलांना सुरक्षित करण्यासाठी नेमक्या आपण कुठल्या पद्धतीच्या उपाययोजना राबवत आहात? खरं म्हणजे जेव्हा आपण घराबाहेर पडतो अशा प्रसंगांना कोणालाही सामोरं जावं लागू शकतं. सुदैवाने माझ्या आयुष्यात तसा प्रसंग कधी झाला नाही. कधी कधी मला असं वाटतं की महिलांमध्ये ती ताकद पण असावी लागते, तुमच्या नजरेत जरब असावी लागते, तुमच्या वागण्या बोलण्यात ज्या गोष्टी हव्यात त्या असाव्या लागतात. एखादा आपल्या बाजूने जर कुठली चुकीची पद्धत झाली तर समोरच्याला ती आपोआप मिळू शकते, पण आपल्या वागण्यात आपल्या नजरेत जर जरब असेल, आपली ती ताकद असेल तर समोरचा हिंमत पण नाही करत. कारण मी पण वेगळ्या क्षेत्रात काम केलं आहे. माझ्या आयुष्यात आजपर्यंत असा एकही वाईट प्रसंग नाही की कोणी अशा पद्धतीने माझ्याकडे बघितले किंवा अशा पद्धतीने माझ्याकडं वागण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक पहिला मुद्दा. स्वतःचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. स्वतःची संरक्षण त्यासाठी तुमची ताकद तुम्हाला असावी लागते, वापरावी लागते. त्या दृष्टीने तुम्हाला स्वतःला घडवावंही लागतं. आणि राजकारणात समाजकारणात असे अनुभव बऱ्याचदा येण्याची शक्यता असते. तिथं तुमच्यात ती ताकद असलीच पाहिजे. समोरचा जर 2 दिलं तर तुम्हाला 4 देण्याची ताकद असली पाहिजे. आणि मला असं वाटतं ह्या प्रसंगातनं मी गेले. शाळेत कॉलेज जीवनात असताना ह्या गोष्टी मी पण केलेल्या आहे. एखाद्याने म्हणजे छेड काढली तर तिथेच त्याला ठोकलं पण आहे. बरोबर. म्हणजे डोक्यावर पदर घेणारी स्मिता, हातभर बांगड्या घालणारी स्मिता, डोक्यावर मोठं कुंकू लावणारी स्मिता, ह्या माध्यमातून जेव्हा प्रसंग येतं तर वेळ प्रसंगी बांगड्या घालणारे हात कमजोर नाही दाखवण्याची पण क्षमता आपल्यात असली पाहिजे. त्या प्रसंगाला मी पण सामोरी गेलेली आहे. तर मला असं वाटतं की हे ज्यावेळेला एक महिला, मी माझ्या मुलींना तेच शिक्षण दिलं आहे. माझी मुलगी शाळेतून येताना 15 ऑगस्टचा कार्यक्रम आटपून येत होती. ती 7वीला असेल. तिच्या मैत्रिणी त्या आल्या आणि खूप घाबरत घरापर्यंत धावत पळत आल्या. मी बाहेरच उभी होती. म्हटलं का काय झालं? नाही 2-3 मुलं मागे लागली आहेत. म्हटलं ठीक आहे येऊ दे. ती मुलं मी समोर असल्यामुळे कदाचित आली नाही किंवा घाबरली आली नाही. मग त्या मुलींना सोडायला माझी मुलगी गेली. मग तिला म्हटलं की त्या घाबरत आहेत, तू घाबरत नाही का? नाही म्हणजे तू जे करत आली तेच मी करते आहे, तू कशाला टेन्शन घेते, मी यांना सोडून येते. ती मुलं पुढं गेली. पुढं परत त्यांनी छेडखाणी काढण्याचा प्रयत्न केला. तिथं तिघींनी म्हणून ठोकलं त्यांना आणि मग त्या मुलींना ती घरी पोचून घरी आली. तर हा संस्कार आईने जन्माला आल्यापासून दिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जर मुलगा असेल तर आईने मुलाला तोही संस्कार दिला पाहिजे की परस्त्री माते समान, परस्त्री बहिणी समान. हा संस्कार देण्याचं काम आज आईचं पण आहे.
पण 24 तास आईवडील राहू शकतात का सोबत? तर नाही. आज 11वी-12वी नंतर मुलं बाहेर जातात एज्युकेशनसाठी. 24 तास पालक राहू शकतात का? कदाचित एका दुसरा व्यक्ती जर त्यांच्या संपर्कात चुकीचा आला तर मला असं वाटतं हा संस्कार आईवडिलांकडून जो मिळाला नसो तो त्यांना तिथं कामी पडू शकतो. म्हणजे मुलांना हा संस्कार लहानपणापासून मिळाला पाहिजे की परस्त्री जशी तुझी बहिणीला जर कोणी काही त्रास दिला तर जसे तुझ्या मोठ्या आवळल्या जातात, तेव्हा दुसऱ्याच्या मुलीला तू जेव्हा अशा पद्धतीने छेडखाणी करत असेल तर ते कितपत योग्य आहे. हा संस्कार मला वाटतं आपल्या घरातनं पण दिला गेला पाहिजे. तो जर दिला तर कदाचित आज जे आपण चित्र बघतोय महिलांवरच्या अन्याय अत्याचार, अगदी 4 वर्षापासून तर 70 वर्षापर्यंतच्या मुलीवर अन्याय जे होत आहेत तर त्याला कुठतरी आळा बसू शकतो. दोघं बाजूने ह्या गोष्टी आहेत, आपल्या बाजूने पण आणि समोरच्याच बाजूने पण. कधी कधी असंही असतं की महिलाही 100% बरोबर आहेत असं नाही आहे. पुरुषांवरही कधी कधी अन्याय होतो. आज हुंडाबळीचे जे काही प्रकार आहेत त्याच्यात खरोखर 100% मुलाची चूक असते असं नाही आहे. दोघं बाजू आपल्याला समाजामध्ये बघावे लागतील. आणि मी तर मला असं वाटतं मी डोळसपणे या दोघी गोष्टी बघते. कारण मी हुंडा निर्मूलन समितीवर तुम्हाला म्हटलं की मी होते, तर त्यावेळेला आम्ही या गोष्टी जेव्हा जवळून बघितल्या तेव्हा लक्षात येतं की 100% चूक मुलाचीच असते असं नाही आहे, तर मुलीची पण काही अंशी चूक असते. कारण आता मुलींच्या थोडा ॲम्बिशन्स वाढलेल्या आहेत, स्वतःच्या करिअरच्या बाबतीत त्या जास्ती चोखंद्या झाल्या. आमचा काळ त्यावेळेला नव्हता, करिअर हा विषयच नव्हता. तेच मला आता मी तोच विचार केला की आपण अक्षरशः ते चप्पल वगैरे काढून ते कॅरी करून आपण आपल्या घरापर्यंत पोहोचल्या तरीसुद्धा आपल्याला असं त्याचं काही वाटलं नाही, वाईट वाटलं नाही. आपण तरीसुद्धा परिवाराला एकत्रित ठेवलं. आणि आजच्या काळातल्या ज्या मुली आहेत त्यांच्या अपेक्षा इतक्या उंचावलेल्या आहे की आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही का तर मग ते नातं लगेच डिवोर्सपर्यंत जातं. आणि आज आपण अनेक केसेस बघतो. आणि आज ॲक्च्युली मला सांगायला खूप आनंद वाटतो की आज आमच्या प्रेक्षकांना आपल्यामार्फत एक इतकं उत्तम उदाहरण मिळालेलं आहे की महिलांनी आपली सुरक्षा कशी केली पाहिजे आणि मुळात त्यांच्यावर कुठल्या पद्धतीचे संस्कार केले पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीचं आज आपण आमच्या प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवली. स्मिताताई, माझा पुढचा प्रश्न असा आहे की राजकारणी म्हटलं आपण कितीही झोपून काम केलं तरीसुद्धा कुठल्या ना कुठल्या मार्फत आपल्यावर एक टीका होत असते. तर नेमकं टीकेला आपण कुठल्या पद्धतीने घेता? जेव्हा मी एखादं काम हातात घेते ना तर त्यावेळेला मला कॉन्फिडंट असतो की मी हे काम जे घेतलं ते मी लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतलं आहे. काही गोष्टी लोकांना त्या पटल्या नाही पण त्या कालांतराने पटतात. क्षणिक होतात, आमच्यावरही ॲलिगेशन होतात, माझ्यावरही झालेले आहेत. बरोबर झालेले आहेत, होत नाही असं नाही. पण लोकांना काळ गेल्यानंतर, वेळ गेल्यानंतर लक्षात येतं की नाही ताई बरोबर होत्या. हे आपल्या कामातनं आपण सिद्ध करू शकतो. सगळ्यात गोष्टीत आपण स्वार्थ ठेवून काम करू शकतो का? तर नाही करू शकत. समाजकारणात तुम्हाला स्वार्थ ठेवून काम करता येत नाही. पाणी पुरवठा म्हणजे खेड्यांमध्ये जर पाणी पोचवायचं असेल त्यावेळेची जे म्हणजे आमच्या वेळेला तर इतकी कठी परिस्थिती होती की 30 गावांपैकी माझे 27 गाव टँकर फीड होते. त्यावेळेला लोकांना वाटतं की ही बाई कालची आली नवीन काय काम करू शकेल. हे केव्हा सिद्ध होईल की तुम्ही ते काम लोकांपर्यंत न्याल, पोचवाल. पण हे करत असताना काही 4 गोष्टी चुकतात. शेवटी बघा, जो काम करतो त्याच्याकडनं 4 गोष्टी चुकतात. जो कामच करत नाही त्याच्याकडनं चुकांची अपेक्षा आहे का? नाही होते. पण मी काम करत असताना माझ्या 4 गोष्टी चुकले असतील तर ते मोठ्या मनाने मी मान्य केलं पाहिजे माझं चुकलं आहे. हे मोठ्या मनाने मान्य करायची ताकद पण असली पाहिजे. कधी कधी आपण घेतलेलं डिसिजन कधी 100% बरोबर असेल असं होत नाही. मग दुरुस्त करण्याची पण ताकद म्हणजे एक पाल म्हणतो आपण की एक पाल मागे घेण्याची पण आपली ताकद असली पाहिजे. राजकारणात, समाजकारणात या गोष्टींना सामोरं जाताना या गोष्टी आपल्याला अंगवळी पडेल. कधी कधी कसं असते की त्या पोझिशनवर पोचल्यानंतर माझंच म्हणणं खरं आहे हा आपल्या मनामध्ये तो आपल्याला ती सवय झालेली असते. पण अशा वेळेला आपणही कधीतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी आत्ता आमच्या अभ्यासवर्ग होते. अभ्यासवर्गामध्ये मला व्यक्तिमत्व विकास हा विषय दिला होता. मी त्या ठिकाणी हा मुद्दा मांडला होता की आत्मपरीक्षण पण करता आलं पाहिजे. कधीतरी आपण एकटं शांततेत बसलं पाहिजे की मी आज 10 कामं केली, ह्या 10 कामांना माझ्या काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. हे आत्मपरीक्षण करण्याची ताकद पण आपल्यात असली पाहिजे. तेव्हा आपल्याला कळतं की नाही ह्या 10 कामांना माझ्याकडे 2 कामं चुकीचे झाले, मग ते दुरुस्त करण्याची ताकद आपल्यात येते. माणूस जेव्हा काम करतो त्याच्याकडनं चुका होतातच. समोरच्याकडे बोट दाखवतं, आपल्याकडे 4 बोटं असतातच. परिपूर्ण कोणीच नाही जगामध्ये. श्रीकृष्णासारखं तुम्हाला परिपूर्ण होता येणार नाही. तो दैवी अवतार होता. तुम्ही आपण माणसं आहोत. आपण जेव्हा काम करतो तर आपल्याकडनं 4 चुका अपेक्षितच असतात. पण त्या सांगता पण आल्या पाहिजे. आणि जर चुकलं तर एक पण मागे पण घेण्याची ताकद राजकारणात ठेवावी लागते. आणि ती मला असं वाटतं कधी कधी नसते. कारण त्या एका पोझिशनवर गेल्यानंतर थोडं आपल्यामध्ये पण ती पोझिशनची अहम म्हणा, युगो म्हणा, काहीतरी असतो तो येतो. पण तो त्या पदावर गेल्यानंतर आपल्यामध्ये तो म्हणजे कमी करण्याची पण ताकद असली पाहिजे असं मला वाटतं. झडपी अध्यक्ष असताना मी हा प्रयोग केला आहे की झडपी अध्यक्ष असताना ती वट लाल दिवे, आमच्यावर लाल दिव्याची गाडी होती. आता लाल दिव्याची गाडी नाही, सायरन असायचा. तिथं गेल्यानंतर स्वागत व्हायचं. त्या पद्धतीचं रुतब्यात राहायची सवय झालेली असते. पण तो रुतबा
परमनंट नसतो. कारण आमची पदं काय असतात 5 वर्ष असतात, नंतर आम्ही घरी जातो. ते परत मिळाल्याची काही शाश्वती नसते की ती परमनंट आपली मक्तेदारी नसते. पण ते सोडण्याची पण ताकद असली पाहिजे. ज्या दिवशी मी झडपी अध्यक्षपदावरून उतरले त्या दिवशी मी ऑटोने घरी आले, कारण डोक्यात हवा जायला नको. कारण जमिनीशी जी आपली नाळ जुळलेली आहे ती जमिनीशी नाळ आपली राहिली पाहिजे. त्या एका पोझिशनवर गेला जो रुतबा आपल्याला येतो तो अहमपणा आपल्याला जायला नको. जमिनीवरच आपण राहायला पाहिजे, म्हणून मी रिक्षाने आले घरी. ह्या गोष्टी मला असं वाटतं आपण केल्या पाहिजे. ह्या कधी येतील तर आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे, तेव्हा आपल्या ह्या गोष्टी मला असं वाटतं येऊ शकतात आपल्यामध्ये. स्मिताताई, आपला विचार खूप सकारात्मक आहे. म्हणजे जसं मी आपल्याला विचारलं की टीका कुठल्या पद्धतीने आपण घेता, तर त्या सकारात्मक पद्धतीने आपण त्या टीकेकडे बघता आणि म्हणूनच आपल्यापर्यंत चांगली माणसं येतात, चांगली माणसं जोडली जातात. मला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की गेल्या काळामध्ये, आत्ता मागच्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण जगातच कोरोनाची महामारी होती. आजही आपण त्या गोष्टीतनं अजून बाहेर आलेलो नाही आहे. आमदार म्हणून आपण कुठल्या उपाययोजना आपल्या लोकांपर्यंत पोहोचवल्या, आपल्या प्रभागापर्यंत पोहोचवल्या? मी विधान परिषद आमदार होते. आमदारांमधनं आमदार ते अख्खा महाराष्ट्र माझा मतदारसंघ होता. पण ज्यावेळेला कोरोनाचं खरं म्हणजे मोठं जे माझा अंबळी तालुका आणि जळगाव शहर तर हिट लिस्टवर होतं. खूप मोठं प्रमाण या 2 तालुक्यात होतं. म्हणजे सगळ्यात जास्त अंबळी तालुका होता, त्याच्या खालोखाल जळगाव, चोपडा आणि भुसावळ अशा पद्धतीने सगळ्या. त्या काळामध्ये तुम्हाला सांगते दिवसभरात रात्रपर्यंत पहिल्या रँकचे लोक, दुसऱ्या रँकचे लोक आणि तिसऱ्या रँकचे लोक असे 3 कॅटेगरीज त्यावेळेला होत्या. पहिल्या रँकचे लोक तर आम्ही तालुक्यात ठेवत होतो. दुसरं त्याचे हाय रिस्कचे लोक असतील तर ते ग्रामीण रुग्णालयातल्या रुग्णालयात ठेवले जातात. आणि त्याच्यापेक्षा हाय रिस्कचे आम्हाला जळगावला पडते. आणि जळगावला त्याला कॉट अवेलेबल नसायचे जिल्ह्यावर, कारण जिल्ह्यावरनं हाय रिस्कचे सगळे लोक इथे यायचे. त्यावेळेला खूप धावपळ व्हायची. मग खाजगी हॉस्पिटल सुरू करावे हा त्यातनं एक आला की मी कपॅसिटी माझी असेल खर्च करण्याची आणि खाजगी ट्रीटमेंट मला मिळायला पाहिजे. ते खाजगी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ह घेऊन ते आपण सुरू करू शकलो त्या माध्यमातून. हे करत असताना मला अजून एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगावं लागेल. मला वाटतं कोरोनाची महामारीचं खूप पीक आल्यानंतर 4थ्या दिवशी सांगते तुम्हाला की त्या लोकांच्या सुरुवातीला प्रशासन आणि म्हणजे आम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी याच्यात समन्वय फार गरजेची गोष्ट होती. पण समन्वय नसेल तर मग अडचणी पण येत होता. जर एकाने एकमेकांच्या हातात घेऊन काम केलं तर ते चांगलं होऊ शकतं. 4थ्या दिवशी असं लक्षात आलं की जे पेशंट आपण त्या ठिकाणी पहिल्या रिस्कचे जे लोक ठेवले होते त्या लोकांचे खूप हाल झाले. त्यांना गरम पाणी मिळालं पाहिजे, साधं पाणीच मिळत होतं, गरम पाणी कुठून मिळणार. जे सकाळी त्यांना चहा मिळाला पाहिजे, पौष्टिकांना मिळालं पाहिजे, ते सकाळचा चहा त्यांना 11 वाजता मिळाला. ह्या गोष्टी जेव्हा 4 दिवस कंटिन्यू त्या लोकांचे मला तिथून फोन येत गेले की ताई आमचे खूप हाल होत आहेत, काहीतरी मार्ग काढा. तर मला वाटतं जळगाव जिल्ह्यात सगळ्यात पहिल्यांदा कोरोना सेंटरला मी जाऊन भेटले. कोण हिंमत करत नव्हतं. प्रशासनाने ड्युट्या लावल्या होत्या 8-8 तासाच्या की हे 3 लोक कोणीच जात नव्हतं. औषधं अक्षरशः असे फेकले जात होते. त्या लोकांचं आपण काउन्सिलिंग केलं. एक विशिष्ट अंतरावर आम्ही उभे राहिलो, सगळी काळजी घेतली. छोट्या गोष्टी होत्या की त्यांना आंघोळीला पाणी पाहिजे होतं, त्याचे कॉक कसे फिरवायचे त्या लोकांना कळत नव्हते. तिथं एक माणूस त्या ठिकाणी प्लंबर पाठवता पण तो जायला घाबरत होता. त्याच्यासोबत आम्ही गेलो पीपी किट घालून. म्हणजे ह्या लोकांना सांग कसे कॉक फिरवायचे. छोट्या गोष्टी होत्या पण प्रत्यक्ष आम्ही त्या स्पॉटवर गेलो. स्पॉटवर जाऊन त्यांचं काउन्सिलिंग केलं. आणि खरं सांगते तिथे एक डॉक्टर होते, त्यांनी मला रात्री फोन करून सांगितलं की ताई आज 4थ्या दिवशी हे लोक तुमच्यामुळे नीट झोपलेत. आणि साधी गोष्ट होती की तिथं असलेला मजूर पण होता, तिथं असलेला सोफिस्टिकेटेड डॉक्टर म्हणजे त्या कॅटेगरीचे पण लोक होते, सगळे मिक्स होते लोक. माझं जेवण 2 पोळी असेल साहेब, तुमचं जेवण 2 पोळी असेल असं नाही, तुमचं 3 पोळी असू शकतं. आणि मजूर जो आहे तो 4-5 पोळी खातो. चूक काय होती की त्यांनी 2 पोळ्या कॅल्क्युलेट केल्या. मग जे जेवण जायचं 40 पेशंटसाठी त्याच्यात फक्त 20च लोकांचं जेवणाचं, 20 लोक भुकेल राहायचं, त्यांच्या जेवणाला 2 तास उशीर व्हायचा. छोट्या गोष्टी होत्या. पण ह्या तिथं जेव्हा आम्ही स्पॉटवर गेलो ह्या लक्षात आल्या की तुम्ही जे कॅल्क्युलेशन केलं ते चुकतं आहे, हे बदलवा. ते बदलवलं आणि दुसऱ्या दिवसापासून रुटीन व्यवस्थित सुरू झालं. जे छुपे रस्ते होते त्या गावांना पोचणारे आणि लोक आल्यानंतर नोंद करत नव्हते. कोरोना कशामुळे वाढला की बाहेरून येणाऱ्या लोकांनी नोंदणी न केल्यामुळे किंवा चेक न केल्यामुळे कोरोना एकमेकांमुळे तो संपर्कात आल्यामुळे वाढत गेला. मग आम्ही छुपे रस्ते बंद केले. छुपे रस्ते बंद करताना मी पोलीस डिपार्टमेंट सांगितलं की जिथं शक्य आहे ते सगळे छुपे रस्ते बंद केले पाहिजे आपण, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद होईल आणि नोंद झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं रेकॉर्ड केलं जाईल. रेकॉर्ड करून मग त्या गोष्टी आपल्याला काळजी घेता येईल. मग त्या माध्यमातून हळूहळू त्याचं प्रमाण त्या माध्यमातून आपण कमी करू शकलो. मग बाकीचं तर रेग्युलर आहे की जिथं मास्कची गरज आहे मास्क वाटप करणं असेल, फूड पॅकेट्स वाटप करणं वाड्या वस्त्यांवर, त्या लोकांची जेवणाची व्यवस्था करणं असेल, या सगळ्या गोष्टी रुटीन प्रमाणात आम्ही त्या करतच गेलो. स्मिताताई, मी अनेक मान्यवरांना हा प्रश्न विचारत असतो, मात्र इतक्या विस्तारित स्वरूपात त्याचं उत्तर आज मला खूप दिवसांनी मिळालं. आणि ते का मिळालं कारण आपण प्रॅक्टिकली त्या ग्राउंड लेवलवर जाऊन काम केलं होतं, म्हणून इतक्या चांगल्या पद्धतीने आणि इतक्या डिटेलमध्ये त्याचं उत्तर आम्हाला मिळालं. स्मिताताई, माझा एक प्रश्न असा आहे की असं म्हटलं जातं
की देवाला सगळ्यांपर्यंत पोहोचता येत नाही म्हणून त्यांनी आईची निर्मिती केली, बरोबर. आपलं नेतृत्व इतकं इन्स्पायरिंग आहे, मात्र आपल्यालाही अनेक मर्यादा असतील, आपल्याला लोकांपर्यंत खरंच पोहोचता येत नसे काही लोकांपर्यंत. आपल्यासारखंच नेतृत्व आज आपण इतर माध्यमातून इतर महिलांसाठी असं नेतृत्व उभं करताय का? माझं नेहमी म्हणणं असतं की पहिल्या फळीतले जे नेते असतात, बरोबर आहे, मग दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना पुढं करण्यासाठी तो प्रयत्न झाला पाहिजे. मी कधी रिटायर्ड व्हायचं सामाजिक जीवनातनं हे मी ठरवलं पाहिजे. राजकारण आणि समाजकारण हे क्षेत्र असं आहे की त्याला शेवट नाही आहे, त्याला वयाची मर्यादा नाही आहे. नोकरीत तुम्हाला आहे मर्यादा, या क्षेत्रामध्ये मर्यादा नाही, पण आपल्याला स्वतःला ठरवता आलं पाहिजे. मी ठरवलं आहे मी अजून 8-10 वर्ष काम करणार राजकीय क्षेत्रात, त्याच्यानंतर मी काम करणार नाही. मी सेकंड जनरेशनला आता पुढं करायला सुरू केलेलं आहे की आता आम्ही किती दिवस काम करणार आहे. तुम्ही एक पाऊल पुढे इंडिपेंडंटली मुलांना सांगितलं की आज आपल्याला हा कार्यक्रम आहे, मी करते ते बऱ्याचदा की आज मला जमणार आहे, मी आज दुसऱ्या तालुक्यात आहे, त्यामुळे तो हा कार्यक्रम तुम्हाला पूर्ण करायचा आहे. ते करतायत, जबाबदारी टाकायला शिकलं पाहिजे. आणि माझ्या नवऱ्याने माझ्यावर हेच केलं आहे की माझ्यावर जबाबदारी टाकल्यामुळे मी धंद्यात चांगल्या पद्धतीने काम करू शकले. राजकारणात त्यांनी मला फुलफिल म्हणजे प्लेन म्हणजे एक हाती काम करू दिलं म्हणून मी तिथे चांगल्या पद्धतीने काम करू शकले. म्हणून मला असं वाटतं की सेकंड जनरेशनला आपण जेव्हा पुढं करू तेव्हा ते पुढे येतील. आपण जर म्हणू की मीच आयुष्यभर करेल आणि मीच त्या पोस्टवर राहील तर ते होणार नाही. हे मोठं मन आपल्याला ठेवता आलं पाहिजे. लहान कार्यकर्त्यांना ती जबाबदारी टाकता आली पाहिजे, तेव्हा ती मुलं शिकतील आणि ती पुढच्या राजकीय किंवा सामाजिक जीवनात काम करण्यासाठी तयार होईल. तर जबाबदारी देता आली पाहिजे, त्यांच्यावर कुठेतरी विश्वास दाखवला पाहिजे. आपली मुलं असतात, आपल्या मुलावर आपण कधीतरी म्हणतो ना की मुलाची चप्पल म्हणजे बापाची चप्पल मुलाच्या पायात यायला लागली, हे केव्हा म्हणतो आपण की त्या वयात आल्यानंतर. मग त्याच्यावर जर तुम्ही जबाबदारी नाही टाकल्या तर तो पांगळा होईल. त्याला जर तुम्ही सतत कुबड्या देत गेल्या तर तो शिकणार नाही. त्याला चालू द्या, त्याला पडू द्या. माझ्या मुलीचं उदाहरण एक छोटंसं उदाहरण देईल. माझी मुलगी पुण्यात पहिल्यांदा शिकायला गेल्यानंतर म्हणे बँकेत खातं खोलायचं. मग मोठी बहीण म्हणजे मोठी मुलगी तिथंच होती, तिने सांगितलं की हिला सांगा आणि मला बँकेत खातं खोला सांग. मी तिला मोठ्या मुली सांगितलं की हिच्यावर सुद्धा जायचं नाही, हिला जाऊ दे, ही गेल्याशिवाय शिकणार नाही. हिला सगळ्या गोष्टीची जर अशी सवय लागत गेली तर अडचण निर्माण होईल. तिने 8 दिवस गोंधळ घातला की माझ्यासोबत मला तरी पाठव, माझ्यासोबत. आम्ही पाठवलं नाही, तिला जायला लावलं. आणि मग त्याची ती खुशीने मला सांगितलं आई मी बँकेत जाऊन खातं खोललं. मी जरी आमदार होती, माझ्या मुलीने 2 वर्ष बसने कॉलेजला प्रवास केला, बसने पाठवलं. तिला मी इझिली सगळं काही देऊन टाकलं असतं तर त्याची तिला किंमत राहिली नसते. जाणीव जबाबदारी आणि आहे त्या परिस्थितीत राहण्याचं भान मुलांना कधी येईल की त्या परिस्थितीत त्यांना जाऊ दिलं पाहिजे. सगळ्या गोष्टी इझिली मिळाल्या तर मुलं शिकणार नाही. सेकंड जनरेशन तसंच आहे राजकीय क्षेत्रात. त्यांच्या जर जबाबदारीच टाकल्यानंतर ते कसे पुढे येतील. कुठेतरी आपण विश्वास दाखवला पाहिजे तर मला वाटतं ते पुढे येऊ शकतात. स्मिताताई, अनेक मुद्द्यांवरती ॲक्च्युली आमची चर्चा करण्याची इच्छा आहे, मात्र वेळेची मर्यादा आहे. आता आम्हाला असं वाटतं की आपल्या इंटरव्ह्यूचे कदाचित 2-3 भागही करणं महत्त्वाचं ठरेल, कारण मुळात आपला प्रवास आणि आपलं कार्य हे खूप मोठं आहे. मात्र तरीही आज आपण इतक्या चांगल्या रूपाने आज आम्हाला इतकी चांगली माहिती दिली जागरकट्ट्याच्या प्रेक्षकांना. आज खरंच काहीतरी एक प्रेरणादायी प्रवास आणि एक नेतृत्व पाहायला मिळालं, याचं खरंच आज आम्हाला खूप अभिमान आहे. स्मिताताई, ईश्वर आपल्याला उत्तम प्रकारचं यश देव आणि आपल्या कार्यामध्ये खूप बरकत हो, हीच आज आमच्याकडून जागर जनस्थानच्या परिवाराकडून आपल्यासाठी सदिच्छा भेट. आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खरंच आपले खूप धन्यवाद. जागरच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा, आपल्याला खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, पाहिलं आपण एक महिला, मात्र तिचा आवाका केवढा मोठा. समाजकारण असो, राजकारण असो, परिवार असो, सगळ्यांसाठी ती झटते आणि आपल्या देशाचं नाव मोठं करते. खूप उत्तम आज माहिती आज आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आली, याचा आज आम्हाला अभिमान वाटतो. असेच वेगवेगळे मान्यवर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. मात्र आपण तोपर्यंत पाहत राहा जागर जनस्थान, जागरकट्टा. धन्यवाद. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण आपण पुन्हा भेटणार आहोत पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान.